25,000 रुपयापर्यंत जर आपला एखादा प्रॉडक्ट जर आपण याच्यावर अपलोड केला तर डायरेक्ट शासन आपल्याला ऑर्डर देईल. उदाहरणार्थ हे 220 रुपयाचे जर त्यांना 10 लिंक मागवायचे आहे तर याला टेंडर होण्याची गरज नाही, डायरेक्ट ते मागवू शकतात. जसं की Amazon, फ्लिपकार्ट, पेटीएम, स्नॅपडील यामधून जी आपण वस्तू मागवतो ती डायरेक्ट पद्धतीने तुम्हाला खरेदी करता येईल. मग जेम पोर्टलला लिमिट किती आहे? 1,000 ते 25,000 पर्यंत. सर्वात महत्वाचा भाग इथे क्लिअर करा. आणि 25,000 रुपयापासून जास्त म्हणजे एखादी वस्तू 26,000ची आहे, 25,500ची आहे, 25,100 ते 2 ते 2.5 3 लाख रुपयाची वस्तू त्यांना मागवायची आहे किंवा कॉम्प्युटर, प्रिंटर, फर्निचर मागवायचे तर त्यांना डायरेक्ट परचेस करता येणार नाही. तर त्या परचेसिंगला म्हणतात L1 L2 प्रोसेस. म्हणजे इथे त्यांना कमीत कमी 3 असे कॉन्ट्रॅक्टर, 3 अशा प्रोफाईल त्यांना पाहिजे की ज्या त्या क्षेत्रात काम करताय त्या क्षेत्रात काम करून त्यांनी तिघांना ते रेट मागवतील. ज्या व्यक्तीचा रेट कमी येईल त्यांना ती ऑर्डर जाईल. पण कधी? जर ती खरेदी 3 लाख रुपये म्हणजे 50,000च्या वर, 25,000च्या वर जेवढी पण असेल, 50 पण असू शकते, 1 पण असू शकते, 2 असू शकते, 3 असू शकते किंवा मल्टिपल मध्ये ती असू शकते. तर त्यावेळेस ते टेंडरला तिथे टेंडर प्रोसेस तिथे चालेल. त्याला म्हणतो आपण L1 L2 L3 प्रोसेस. ठीक आहे. त्याच्यानंतर एखाद्या शासकीय ऑफिसेस मध्ये एखादी गोष्ट जेमवर अवेलेबल नाहीये पण ऑफिसेस मध्ये पेट्रोल टाकायचंय. कारण जेमवर पेट्रोल कधी मागवणार, ते बिडिंग कधी होईल, सायकलचं टायर पंक्चर झालं गाडीचं, मग असा इमर्जन्सी जो पैसा खर्च करायचा आहे तर त्यासाठी एक विशेष फंड त्यांच्याकडे पडलेला असतो. तर तो असतो वर्षाला 50,000 रुपये. तर वर्षाला 50,000 म्हणजे ते जर त्यांनी जर एप्रिल मध्ये जर 50,000 खर्च केले तर पुढच्या एप्रिल पर्यंत त्यांना 50,000 रुपये खर्च करता येत नाही किंवा ते टप्प्याटप्प्याने करू शकतात. पण सगळे खर्च करतील ते फक्त 50,000 रुपये. याला टेंडरची गरज नाही, कोटेशनची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही बिल देऊन ते पैसे घेऊ शकता. याला टेंडर प्रोसेस आणि टेंडर प्रक्रिया नाहीये. तर याला म्हणतात स्पॉट खरेदी. 1,000 ते 50,000 पर्यंत खरेदी. पण कोणती खरेदी की जी इमिजिएट पाहिजे, अर्जंट, तातडीची. तर तातडीची खरेदी 1,000 ते 50,000 हे ऑफिसेस करू शकतो. विदाउट टेंडर, विदाउट जेम ते खर्च करू शकतात. पण कधी? वर्षातून एकदाच. म्हणजे महिन्यामधून 2-3 हजार खर्च करा, काय अडचण नाही, किंवा एकदाच 50,000 खर्च करा तरी काय अडचण नाही. त्यानंतर 5 लाख रुपयापासून 10 लाख रुपयामध्ये टेंडर करण्याची गरज नाहीये, विना टेंडरवर काम मिळेल. पण एखादी 5 लाखाची वस्तू जेम पोर्टलवर अवेलेबल आहे तर मग त्यांना प्राधान्य जेम पोर्टलला पहिले द्यावं लागेल. आणि जेम पोर्टलवर जर नसेल तरच त्यांनी दरपत्रकावर ते मागवायचे असं शासनाचं प्रोव्हिजन आहे. अगोदर त्यांना खात्री करावं लागेल ती वस्तू जेम पोर्टलला आहे का, नसेल तरच ते दरपत्रक निघेल. इथे तो पॉईंट क्लिअर होतो. नंतर 10 लाख रुपयापासून जेवढे काही जास्त अमाऊंट आहे तर त्याचं 100% ई टेंडरच होईल किंवा जेम वरती वस्तू मागवण्यात येईल. हे 2 ऑप्शन तिथे क्लिअर झाले. आता याच्यावर प्रश्न क्लिअर?